नमस्कार. संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे कारण मी आज माझ्या घरातल्याच किचनमधनं मी बाहेरच्या ऑर्डर्स कशा घेते ते तुम्हाला दाखवते. मी काल 3 किलो चिकन मसाला बनवला होता. त्याची ग्रेव्ही मी कशा पद्धतीने बनवते ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही घरातनंच व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करा. बाहेर तुम्हाला 1 किलो चिकन 700 रुपयाला मिळतं. जे चिकन मिळतं ते इतकं हायजीन नसतं आणि घेणाऱ्यालाही माहिती नसते ते कशा पद्धतीने बनवले. पण आपण ज्यावेळेस व्हिडिओही बनवतो आणि आपण ऑर्डर्सही पूर्ण करतो तर तुम्ही ज्यावेळेस चिकन मसाला असा बनवाल त्यावेळेस तुम्ही ऑर्डरचा व्हिडिओ पण नक्की करा. म्हणजे घेणाऱ्यालाही कळतं की आपण किती हायजीन बाळगून आपण हे चिकन बनवलेलं आहे. तर त्यामुळे ते देणाराही आपल्याला 1000 रुपये केजीने नक्की देतो. त्यामुळे तुम्ही कसा मसाला बनवायचा हे नक्की बघा आणि असंच चिकन मसाला बनवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 किलो टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, 1 किलो कच्चा कांदा घ्यायचा आहे आणि इथे मी मगजच्या बिया घेतलेल्या आहेत, 250 ग्रॅम आहेत, त्या भिजत घालायच्या आणि पूर्ण 1 गड्डी कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी आणि 250 ग्रॅम बरोबर कोकोनट पावडर आहे. आता हे सगळं साहित्य जे आहे आपण ते सगळं एकत्र वाटायचं आहे. आता मी याच्यामध्ये खोबऱ्याची पावडर घालते आणि मगजच्या बिया घालायच्यात. आता पाणी थोडंसं आहे त्याच्यामध्ये, थोडंसं जास्त पाणी नाही आहे, तेवढं पाणी घालू शकतो आपण याच्यामध्ये. कारण मी हा जो मसाला बनवते आहे त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे आपण, म्हणजे ग्रेव्ही बनवताना. आणि आता नंतर कोथिंबीर पुदिना याच्यामध्ये मी ॲड करते आहे आणि सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे आपण. आणि हे पूर्ण बनवायला आपल्याला एक जेमिनीचं तेलाचं पॅकेट घेतलेलं आहे मी. हे 3 किलो चिकनला बरोबर 1 लिटर पॅकेट बरोबर लागतं. आता मसाला वाटून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. सगळा मसाला जर बघितला आपण तर सगळं आपण कांदा टोमॅटो 1-1 किलो घेतलेला आहे. तर या मसाल्याची क्वांटिटी जवळजवळ 3 किलो होते, म्हणजे 3 किलो चिकन आणि 3 किलो मसाला. कारण त्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना आणि मगजच्या बिया आहेत. आता मी तेल घालते, 1 लिटर तेल बरोबर लागतं. तर मी फक्त फोडणीसाठी वरनं थोडंसं याच्यामध्ये काढून ठेवते आणि हा मसाला आपण याच्यामध्ये घालायचा आहे पातेल्यामध्ये. तेल गरम झालं की मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पूर्ण तेल सुटोपर्यंत नाही परतायचं आहे, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण मसाल्यामध्येच आपण चिकन घालणार आहोत, त्यामुळे मसाला एकदम व्यवस्थित छान परतला जातो चिकन शिजतात. आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. आपण थोडं मीठ चिकनमध्ये पण घालायचं आहे आणि हा मी लजीजचा चिकन मसाला घेतलेला आहे, अर्धी वाटी आहे. तो मसाला 3 किलोला व्यवस्थित पूर्ण टाकायचा आहे. अर्धी वाटी हळद घालायची आहे आणि मिरची पावडर घेतलेली मी एव्हरेस्टची, ती मिरची पावडर पण मी याच्यामध्ये घातलेली आहे, पाऊण वाटी घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढू शकता. आणि मिक्स करून झालं की याच्यावर आपल्याला सारखं हलवत राहायची गरज नाही आहे, कारण पातेलं घेताना जाड घेतलेलं आहे. मिक्स करून झालं की याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे. मसाला छान परतला जातो. मी झाकण ठेवते आता याच्यावरती. तोपर्यंत मी काय करते, चिकन धुवून ठेवलेलं आहे मी व्यवस्थित. 3 किलो चिकन आहे आणि चिकन घेताना एक लक्षात ठेवायचं, आपण चांगलं क्वालिटीचंच चिकन द्यायचं आहे. आता हे जे चिकन मी घेतलं आहे ते 240 रुपये किलोचं चिकन घेतलं आहे. बाहेर तुम्हाला 140 180 किलोने पण चिकन मिळतं. तर तुम्ही घेताना चांगल्या क्वालिटीचंच चिकन घ्या. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, मसाल्यामध्ये पण घातलेलं आहे आपण. आणि अर्धी वाटी बरोबर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. पेस्ट घातली की ती पण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फूड कलर वापरते मी, थोडासा जास्त नाही घालायचा आहे, थोडासा रंग पण छान येईल. आणि फूड कलर पण मिक्स करून घ्यायचा आहे आणि दह्याचा वापर करायचा आहे. दही घेताना दही फक्त आपण याच्यामध्ये अर्धा लिटर दही घ्यायचं आहे. अर्धा लिटर दही 3 किलो चिकनला एकदम व्यवस्थित होतं. दही पण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे ठेवायला, जास्त मॅरिनेट करून ठेवलं तर खूप छान चव येते याची. आता मी मसाला परतच तोपर्यंत जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ फक्त मी याला मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आता दही पण लावून घेते आहे मी. मसाला पण एकीकडे आपला परततो आहे, कारण मी झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर आणि पातेलं जाड असल्यामुळे व्यवस्थित छान होतो. तुम्ही घरी पण करून बघा असं एकदा. ऑर्डरचं जरी नसेल तरी तुम्ही तुमच्या तोंडाच्या चवीसाठी तुम्ही बनवू शकता. तुम्ही असं चिकन बनवलं ना तर तुमची पद्धत तुम्ही विसरून जाल, इतकी छान पद्धत आहे ही. कुठली जास्त आपल्याला दगदग करायची नाही आहे. कांदा कापायचा आहे, कांदा कापला की तो परतायचा आहे, खोबरं कापायचं आहे, असं काहीच करायचं नाही आहे. सगळं मी कच्चंच वापरते आहे, पण त्यानेच खूप छान चव येते याला. आता मसाला परतून झालेला, जास्त परतायचं नाही आहे आपण, तेल सुटस तोपर्यंत. आता चिकन मी याच्यामध्ये घालते आहे. चिकन ॲड केलं आपण याच्यामध्ये की चिकन पण आपण छान हळूहळू घालते आहे मी चिकन घातलं व्यवस्थित. त्याच्यातलं दह्याचं जे पाणी आहे ते पण याच्यामध्ये घालायचं आहे. शिजताना पण याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मिक्स करून झालं की आता परत मी याच्यावर झाकण ठेवते.
आपला गॅस बारीक असल्यामुळे त्याला जवळजवळ 1.5 तास तरी लागतो 3 किलो चिकन शिजायला. मोठं जर शेगडी असेल तर ते पटकन होऊन जातं. आता चिकन तयार आहे, तुम्ही बघू शकता. तरी छान सुटलेली आहे, खाली बिलकुल लागलेलं नाही आहे. त्यामुळे बनवतानाच तुम्ही पातेलं जाड घ्यायचं, त्यामुळे खाली लागत नाही. छान चिकन पण शिजलेलं आहे. आता चिकन दाखवते मी तुम्हाला कसं व्यवस्थित शिजलं की नाही. छोटा पीस काढते आहे मी बघायला. आता चमच्याच्या साहाय्याने कट करून दाखवते. छान शिजलेलं आहे चिकन. आता मी गॅस बंद करते आहे आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि आता पहिले फोडणी घालायची. आपण जेवढं थोडं पाकिटात तेल राहिलेलं तेवढं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिरची पावडर जी घ्यायची, 1च चमचा मिरची पावडर घालायची आहे. कारण आता बघा तुम्ही, एवढं चिकन बनवताना मी पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे. पाणी जर टाकलं तर याची क्वांटिटी खूप जास्त होते. 3 किलो चिकनमध्ये किलो चिकन तसं बघितलं तर 25 जणांची ऑर्डर होती. पण याच्यामध्ये जर तुम्ही गरम पाणी ॲड केलं तर ही जवळजवळ 30 ते 35 जण याच्यामध्ये आरामात जेवण करू शकतात. इतकी याची क्वांटिटी होते. आणि आता मी भात करून घेतलेला आहे. 1 किलो भात दिलेला होता आणि ऑर्डर माझी पूर्ण तयार झाली आणि खूप छान कमेंट्स मिळाल्या मला की खूप छान चिकन झालं होतं. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर हे जे पातेल्याला साईडला जो मसाला लागलेला असतो तो व्यवस्थित आपण काढून घ्यायचा आणि टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायचा, म्हणजे दिसायलाही छान दिसतं ते. त्यामुळे तुम्ही पण असं करून बघा. ऑर्डर तयार आहे आणि आता वरनं फक्त कोथिंबीर घालायची आहे आणि व्हिडिओ पण पूर्ण तयार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.